नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या सर्वांचं शक्तिभक्ती चौकामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा करतो। आणि त्याचसोबत या तिरंग्याला आज आपण आसमानामध्ये जे लहरताना बघत आहात, खूप शांतपणे लहरत आहे आपला तिरंगा आसमानामध्ये। परंतु या तिरंग्याला मिळवण्यासाठी, या देशाला मिळवण्यासाठी, या स्वातंत्र्याला मिळवण्यासाठी भरपूर साऱ्या क्रांतिवीरांनी, समाजसुधारकांनी आपली आहुती दिलेली आहे। त्यामुळे या भारत भूमीला आपल्याला जपणं, सुंदर ठेवणं फार गरजेचं आहे। आपण जे स्वर्ग म्हणतो, कुराणमध्ये ज्याला जन्नत आणि बायबल किंवा इतर हिंदू ग्रंथांमध्ये ज्याला स्वर्ग असं म्हटलं जातं, तो स्वर्ग दुसरा तिसरा कोणता नाही तर आपला भारत भूमी आहे। हिमालयाच्या सुंदर टोकापासून ते काश्मीर, कन्याकुमारीपर्यंत जी सुंदरता आपल्या देशाला लाभलेली आहे, ते अरबी समुद्र झालं, त्याच्यानंतर मग आपलं इंडियन ओशन झालं, त्याच्यानंतर देशामध्ये अनेक नदी झाले, गंगा, जमुना, यमुना, जितक्या नद्या आहेत त्या सर्व नद्या, त्याच्यानंतर आपल्या देशाला लाभलेले ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्याच्यानंतर हे निसर्ग, सुंदर असं निसर्ग जे माझ्या तुम्ही पाठीमागे बघत आहात, ते सर्व काही आपल्या देशाला लाभलेलं आहे। हे सर्व आपल्या देशाला सुंदर बनवतं आणि हे सर्व आपल्या देशाला स्वर्ग बनवतं। त्यामुळे स्वर्ग इतर दुसरा तिसरा कोणताही नसून आपला भारतभूमी हाच स्वर्ग आहे। परंतु या स्वर्गाला आपण आणखीन सुंदर बनवू शकतो, ते म्हणजे स्वच्छता ठेवून। मी सुद्धा प्रण घेतलेला आहे आजपासून की कुठेही माझ्याद्वारे कुठेही कचरा पसरवला जाणार नाही। इवन दो मला जर कुठे कचरा दिसला तर मी त्याला एकवटीने करून साईडला करण्याचा प्रयत्न करेन। आपण सुद्धा हा नॉर्मलचा सिविक सेन्स आहे, कुठेही कचरा फेकू नका, कचरा आपल्याद्वारे कुठे होणार नाही याची दक्षता घ्या, जेणेकरून या देशाला आणखीन सुंदर बनवू शकतो। जगाच्या पातळीवरती हा देश राज्य करू शकतो याची मला खात्री आहे। हा देश डेव्हलप कंट्रीच्या रांगेमध्ये आता उभा राहिलेला आहे, परंतु एक सिविक सेन्स इथल्या लोकांना नाही आहे, ती म्हणजे स्वच्छता। कुठेही कचरा फेकून टाकतात, कुठेही घाण करतात। परंतु आजपासून मी स्वतः प्रण घेतलेला आहे आणि आपण सुद्धा जर आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला असेल तर आजपासून प्रण घ्या की इथून पुढे या देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी माझ्याद्वारे कुठेही कचरा फेकला जाणार नाही। इवन दो कचरा जर चॉकलेटचा असेल तर त्याला मी खिशात टाकून, जिथे कुठे डस्टबिन असेल तिथे मी त्या कचऱ्याला टाकेन। कारण हा जो देश आहे, या देशाला मिळवण्यासाठी, या भूमीला मिळवण्यासाठी भरपूर जणांनी आपली आहुती दिलेली आहे, आपलं आयुष्य हे पूर्ण पणाला लावलेलं आहे। तेव्हाच जाऊन हा तिरंगा एवढा आसमानाला भिडलेला आहे। या भूमीला, या देशाच्या या भूमीला हा तिरंगा रिप्रेझेंट करतो, जी आपली शान आहे। आणि या शानेला नेहमी आपल्याला उंचावर ठेवायचं असेल तर आपल्याला स्वच्छता ठेवणं हे फार गरजेचं आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, कधीही कोणती गोष्ट ही अशीच सहज भेटत नाही, फार आहुती द्यावी लागते, आपल्याला भरपूर मोठं मोल द्यावं लागतं। या देशाला, या तिरंग्याला मिळवण्यासाठी भरपूर जणांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे, तेव्हा जाऊन आपल्याला हा सुंदर देश मिळालेला आहे, ज्याचा उल्लेख मी स्वर्गामध्ये केलेला आहे। तर हाच आहे स्वर्ग, ज्याला आपण कुराणमध्ये किंवा बायबलमध्ये किंवा आपण हिंदू ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख बघतो स्वर्गाचा, तो स्वर्ग म्हणजे आपलं भारतभूमी आहे। आणि निश्चितपणे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, परंतु लाईक करण्यापूर्वी आपल्याला इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे स्वतःमध्ये, की इथून पुढे आपण कुठेही कचरा टाकणार नाही आणि या देशाला स्वच्छ ठेवण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून एकत्र करू। आपल्याकडून छोटापैकी कचरा देखील नाही झाला पाहिजे। आणि हो, हा तिरंगा जर आज आपण चेस्टवरती लावून फिरत असाल तर निश्चितपणे ह्याला कुठल्याही चांगल्या ठिकाणी ठेवून द्या, जेणेकरून हा पुढच्या वर्षी सुद्धा वापरण्यात येईल। जमिनीवरती फेकू नका, कारण ह्याला मिळवण्यासाठी, मी पुन्हा एकदा म्हणतो, ह्याला मिळवण्यासाठी भरपूर जणांनी आपली आहुती दिलेली आहे, आपले प्राण दिलेले आहेत, तेव्हा जाऊन हा तिरंगा एवढा उंचावरती लहरत आहे। आज एकूणच शक्तिभक्ती चौकामध्ये आता लोकांची गर्दी वाढायला सुरू झालेली आहे। तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता, तिथे एक स्टेज बांधलेला आहे, तिथे कार्यक्रमसुद्धा चालू आहे। आणि एकूणच शक्तिभक्तीचा आजचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। आता इथे लोकांची हळूहळू गर्दी वाढणार आहे, भरपूर सारी लोक इकडे येणार आहेत। मी गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो या शक्तिभक्तीला 15 ऑगस्टला, तेव्हासुद्धा भरपूर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती, ते कार्यक्रम चालू होते, काही संस्था आले होते, जे लहान मुलांना घेऊन आले होते। भरपूर सारे कार्यक्रम होत असतात आजच्या दिवसभरात। जर तुम्ही शक्तिभक्तीच्या जवळपास राहता तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा या आणि आनंद घ्या, या दिवसाचा सेलिब्रेट करा। कारण सेलिब्रेट करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी यावं लागतं, घरून कधीच सेलिब्रेट होत नाही। तर फॅमिलीसोबत एकूणच तुम्ही सर्वांनी या
आणि आजचा इंडिपेंडन्स डे 78वा इंडिपेंडन्स डे हा सेलिब्रेट करा। निश्चितपणे आज व्हिडिओच्या माध्यमातून मी जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे। हा सिविक सेन्स आपण आपल्यामध्ये इम्प्लिमेंट कराल आणि या देशाला सुंदर बनवण्याचं काम तुम्ही आम्ही मिळून एकत्रपणे करू अशी मी आपल्या सर्वांना कडून हमी घेतो किंवा खात्री घेतो। बाकी निरोप घेतो आपल्याकडून। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। हा तिरंगा असंच उंचावर लहरला पाहिजे, असं उंचावरती राहायला पाहिजे। त्यासाठी तुम्ही आम्ही आपण सर्वांनी मिळून या देशाला घडवूया, या देशाला बनवूया आणि या देशामध्ये चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट करत जाऊया। जय हिंद।